जिंदगी में रहना है तो काम कर प्यारे। सकाळी पाहुणे आले बाबा एवढं देऊन दे नंतर पैसे देतो। सकाळ सकाळी नाचते बापाने उधार दिलं का सकाळ सकाळी एक चहाचा दुकान उघडलं की झाला उधार बिधार भेटणार नाही दुसऱ्या मी दळून घे चालू तुझे जुरीला चालत आयला कोण बाजरी आलेली काही नाही उधार भिजल्यावानी तो वाटते खुशाल बोलले भाकरी खाताना आता घरी गेल्यावर वरून गोपी घेतला आवडत त्याला तुम्ही बाजरीचं दळण दिलं तर गावाचं पीठ कुठून आलंय मग तवाची तेव्हा तुम्हाला करून घ्यायचं नाही घ्यायचं आता पर्याय नाही तुम्हाला गावाच्या भाकरी करून खावा लागते मला काही सांगू नका नाही काय इथून मला गिराईक बघू द्या पीठ कमी आले पीठ चोरलं काय आजी पडलं तुम्हाला एक एक पाहिली तर म्हणतात दीड पाहिजे बाजरी गहू घेऊन येतात वरून मला थोडी काय टाकायचा मी काय चोरच्या मित्र वाटलं काय अहो अक्षरशः माझ्या नाका तोंडात पीठ जाऊ तर मी काम करीतो इथं बया ते सांगतात रे बया बाबूरा कोणाचा फोन आला गाड्या हा हॅलो मम्मी बोल ना घरी पाहुणे आलेत मटण केले लवकर मटण केले अजिबात टेन्शन घेऊ नको कोणाकडून बाजरी बिजरी काय घेऊ नको देऊ थोडं पीठ आहे तो मी चोरून आपल्या मरणाचं पीठ पडलं 3 भाकरी आहे तो आणि त्या दिवशी बुधवारच्या बाजारातून गोपीचंद मसाला आणलाय गोपीचंद मसाला सोडून दुसरा मसाला भाजीत अजिबात दिसला ना बायला आधीच सांगतोय मम्मी म्हणली चांगले दळण अरे तू आई सुद्धा म्हणे अशी बाजरी ना असे तांदूळ व्यक्त करून जरा करीतो तुझी मम्मी सुद्धा म्हणे अमेरिकेहून दळून आणलं का नुसत्या पांढऱ्या भाकरी आजच्या माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी येतो कधी कधी उधारीवाल्यांनी एवढा पितोळ आणलाय मला असं वाटत आता त्यांना ना जाते घेऊन द्यावा डायरेक्ट माझ्या पदर म्हणजे घरीच दळणं राहते त्यांचे अक्षरच्या लाईट बिल भरायचं तुझा पैसे नाही राहत राहू तुम्हाला काय सांगू अक्षरच्या इतिहास जुन्या काळात आजोबांच्यापासून आमची गिरणी त्या काळात तर माझ्या आजोबांच्या इंग्रजांचे दळणं दळलेले मग बघा आणि आता मी दळितोय